चायनीज लोक हे वॉल बांधून आहेत. बाहेरून माणूस आत बघू शकत नाही, पण आतून माणसं सगळं बाहेर बघतात, तिथून शिकतात आणि स्वतः बनवतात. डीपसीक साईडला असं आहे की त्यांनी ऑलरेडी डेटा जो आहे, जो जीपीटीकडे आहे, लामाकडे असेल, जेमिनायकडे असेल, तर त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं एक मॉडेल बनवलेलं आहे. आणि सगळा डेटा त्यांच्याकडे रेडी आहे की जो क्लासिफाईड आहे, रॉ डेटा नाही आहे, क्लासिफाईड आहे. तुम्हाला असं वाटतंय ना की डेटा माझी ही कंट्री चोरेल, ती कंट्री नाही चोरेल किंवा सगळेच चोरतील, किंवा तुम्ही स्वतःचं ॲप बनवा ना. भारतीय लोक हे जनरली प्रत्येक काही नवीन टेक्नॉलॉजी की त्याला आधी नाकं मुरडतात, म्हणून कॉम्प्युटर्स अजून आपल्याकडे बनवू शकत नाही. तैवानमध्ये बनतात, आपल्याकडे जास्त असेंबल होतील. ज्याला चेंज व्हायचं नाही आहे, ज्याला नवीन नवीन काही करायचं नाही आहे, ज्याला नवीन नवीन सोल्युशन मेथड्स बनवायचे नाही आहेत, ज्यांना नवीन नवीन प्रॉब्लेम डिवाइस करायचे नाही आहेत, मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये जायचं नाही आहे, त्या लोकांचं काही खरं नाही. 40शी संपलेली जरी असेल ना तरी आता एक रिस्टार्ट करणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा पर्यायच नाही आपल्याकडं. हळूहळू एक सिच्युएशन असेल की प्रत्येकाच्या मोबाईलवरती आपण बनवलेलेच सॉफ्टवेअर असतील. फ्रीचा अर्थ सगळं फ्री नसतं. डीपसीकनं किंमत कमी केली म्हणजे खुश व्हायची गरज नाही आहे. तुमचा डेटा ते सगळं घेतं, ते परत त्यांच्या मॉडेलला ट्रेन करतं. त्यामुळे फ्री असं काही नसतं जगामध्ये. नमस्कार, मी विनायक पाचलक. येत्या 31 जानेवारीला थिंकबँकला 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, थिंक फेस्ट मैफिल विचारांची. थिंकबँक वरती ज्या मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला प्रचंड आवडल्या, अशा काही मान्यवरांच्या मुलाखती मी घेणार आहे आणि त्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत प्रत्यक्ष. तुमच्या मनातले प्रश्न, 2025 मध्ये आलेले नवीन विषय, या सगळ्यांविषयी आपण या 4ही मान्यवरांशी बोलणार आहोत. हा कार्यक्रम असणार आहे बोगनवेल फार्म्सला डीपी रोडवर कोथरूड पुणे येथे. या कार्यक्रमाला नक्की या आणि थिंकबँकच्या या मैफिलीचा आस्वाद घ्या. भेटूयातच. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजकाल टेक्नॉलॉजीच्या जगात रोज काहीतरी नवं येतं आणि जग बदलणार असं वाटतं. त्यातल्या काही गोष्टी खऱ्या निघतात. तशीच एक गोष्ट म्हणजे डीपसीक. गेल्या 2 दिवसात डीपसीक एआयनं जो काही धुमाकूळ घातलाय तो सर्व क्षेत्रात आहे. याचं कारण ज्यांना एआय माहीतही नाही अशा लोकांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलंय म्हणून डीपसीकबद्दल कळलं. काही शेअर पडले, काही शेअर वाढले. जे तंत्रज्ञानात आहेत त्यांनाही लक्षात आलं की काहीतरी बदललंय. एन्व्हायरमेंटवाल्यांना वेगळं वाटलं की आता एन्व्हायरमेंटचं कन्झम्पशन कमी होईल आणि सामान्य माणसाला हे नक्की लक्षात आलं की असं काहीतरी घडलंय की ज्यानं आपलं आयुष्य बदलू शकतं. पण हे नक्की काय आहे, खरंच त्यानं काय होणार आहे का, कितपत इम्पॅक्ट होणार आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत MITच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संचालक डॉक्टर आनंद कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे थिंकबँकवरती पुन्हा एकदा. काही दिवसांपूर्वी घेतलेली आनंद सरांची मुलाखत तुम्ही कदाचित बघितली असेल, नसेल तर मी ती शो लिंकमध्ये देतोय, तीही बघा. आनंद सरांनी NTU सिंगापूरमधून PhD केलेली आहे आणि जे हे अल्गोरिदम्स लिहिले जातात अशा अल्गोरिदम लिहिणाऱ्या रिसर्चरमध्ये सरांचा समावेश होतो. त्यामुळे नक्की काय घडतंय ते आपण हॉर्सेस माउथ समजून घेऊया. सर, हाच पहिला प्रश्न आहे, नक्की काय आहे डीपसीक, खरंच त्याचा इम्पॅक्ट होणार आहे का, काय घडतंय? सर्वप्रथम थँक्यू बोलवल्याबद्दल. जसं सगळ्या वक्त्यांना इथं आल्याबद्दल एक प्रकारचा ऑनर असतो, तोच माझ्यासाठी पण आहे. तुम्हाला हे डीपसीक जरा समजावून सांगतो टेक्निकली आणि थोडंसं सोशल आस्पेक्ट पण. त्याचं कम्पॅरिझन एक आपल्याला एका रिलेटिव्ह दुसऱ्या एका अल्गोरिदमबद्दल किंवा सॉफ्टवेअर बरोबर करायला पाहिजे. हे जे ChatGPT आहे किंवा तुमचा अगदी लामा घ्या आणि बाकीचे कोणतेही घ्या, जेमिनाय घ्या. तर कसं आहे की ChatGPT काय करतं की इथे एक बेसिकली LLM आहे. ते वेगवेगळा डेटा जो आहे किंवा जो 12-15 वर्षाचा डेटा अवेलेबल आहे, ऑनलाईन अवेलेबल आहे, त्या सगळ्याचं क्लासिफिकेशन करतं. हे बेसिकली मॉडेल रन करतात, लर्न करतात, त्यातनं काही क्वेरीचे सोल्युशन्स निघतात आणि तुम्ही काही क्वेरी विचारली की ते तुम्हाला उत्तर देतं. त्याच्यामध्ये कसं आहे की सुपरवाइज लर्निंग म्हणून एक आस्पेक्ट वापरला आहे त्यांनी. सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय की एक मॉडेल आहे, त्या मॉडेल दुसऱ्या मॉडेलला शिकवतं. हा एक पहिला भाग. दुसरा असं आहे की तुम्ही क्वेरी विचारली की ते मॉडेल परत रन होतं आणि तुम्हाला क्वेरी त्याचं उत्तर देतं. तर तुम्ही समाधान असेल तर ठीक आहे, समाधान नसेल तर इट्स ओके. मग तुम्हाला परत एकदा क्वेरी विचारावी लागते, मग तुम्हाला समाधान होई पण विचारावे लागते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की समवेअर अराउंड मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे 700 बिलियन पॅरामीटर्सनं हे नेटवर्क रन होतं. म्हणजे जे न्यूरल नेटवर्क आहे, जे GPTचं आहे, त्याच्यामध्ये 100 लेयर्सपेक्षा जास्त लेयर्स आहेत. हे खूप मोठं मॉडेल आहे, ते रन होतं. त्याच्यासाठी NVIDIAचे GPU वापरले जातात, जवळजवळ 10,000 GPU वापरले जातात. बरीचशी हीट तयार होते आणि सोल्युशन आपल्याला मिळतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हेच जर का तुम्ही डीपसीक साईडला गेलात तर डीपसीक साईडला असं आहे की त्यांनी ऑलरेडी डेटा जो आहे, जो GPTकडे आहे, लामाकडे असेल, जेमिनायकडे असेल, हा ऑलरेडी डेटा त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं एक मॉडेल बनवलेलं आहे आणि सगळा डेटा त्यांच्याकडे रेडी आहे की जो क्लासिफाईड आहे, रॉ डेटा नाही आहे, क्लासिफाईड आहे. क्लासिफाईड इन द सेन्स की त्याचं व्यवस्थित क्लासिफिकेशन झालं आहे. बायोलॉजीचा डेटा बायोलॉजीचा आहे, केमिस्ट्रीचा केमिस्ट्रीचा आहे, केमिकल इंजिनिअरिंगचा केमिकल इंजिनिअरिंगचा आहे.
अगदी काही कविता असतील तर कवितांचं आहे, काही फोटोचं आहे, अगदी लहान मुलांच्या खेळण्याचं आहे, मांजरांच्या खेळण्याचं, असे सगळं आपल्याकडं क्लासिफाईड डेटा ऑलरेडी रेडी आहे आपल्याकडं. हे काय करतं, तुम्ही जसं क्वेरी द्याल डीपसिकला, तसं डीपसिक काय करतं की त्या पर्टिक्युलर जे क्लासिफाईड जो डेटा झालेला आहे तिथंच फक्त ती क्वेरी जाते आणि तुम्हाला पटकन सोल्युशन मिळतं. आता असं आहे की जिथं मी म्हटलं की या बाजूला म्हणजे GPT साईडला त्यांनी सुपरवाइज लर्निंग वापरलं आहे, पण ह्यांनी इथं रिइन्फोर्समेंट लर्निंग वापरलं आहे. रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय की इट लर्न्स विथ एक्सपिरियन्स. म्हणजे जसं मी काहीतरी स्वयंपाक बनवतो आहे, असं समजा की मी कुठली तरी भाजी बनवतो आहे आणि त्या भाजीमध्ये मला जशी चव पाहिजे त्याप्रमाणे मी त्यात मसाले ॲड करत चाललो आहे. जरा चव बघितली, माझ्या समाधानाची नाही, अजून ॲड केली, बघितलं अजून नाही, अजून ॲड केलं, असं करत करत मी मला पाहिजे त्या एक्सपेक्टेशनला पोचलो. तसंच समजा मी हॉटेलमधला शेफ आहे, बाहेर काहीतरी मला ऑर्डर आलेली आहे की मग हे कमी पाहिजे, चीज जरा जास्त पाहिजे किंवा आणि काय तुमचं तिखट कमी पाहिजे, जास्त पाहिजे, त्यांच्याप्रमाणे मी माझ्या ह्याच्यामध्ये मी मसाले वगैरे घालून मी माझी चव बनवली. ह्याला रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणतात, म्हणजे लर्निंग विथ एक्सपिरियन्सेस. दुसरे एक एक्झाम्पल RLचं म्हणजे रिइन्फोर्समेंट लर्निंगचं तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे म्हणजे लहान मुलाचं. लहान मुलगाला तुम्ही सुरुवातीला थोडं थोडं चालायला शिकवता, पण जसं त्याला लक्षात येतं की मी थोडंसं अजून स्वतःला बॅलन्स केलं, मी अजून चालू शकतो, उभारू शकतो, तसा तसा तो चालत चालत जायला लागतो. तसंही रिइन्फोर्समेंट लर्निंग आहे. ओके, तर इथं बेसिकली काय की हे जे मॉडेल आहे RLचं हे सुपरवाइज लर्निंगपेक्षा खूप सिम्पल आहे. कारण सुपरवाइज लर्निंगमध्ये एक पॅरेंट असतो, तो शिकवायला लागतो, म्हणजे पॅरेंटकडे खूप डेटा पाहिजे, तो ऑलरेडी शिकलेला पाहिजे. इथं ह्यांच्याकडे तो पॅरेंटचा डेटा ऑलरेडी काढून ठेवलेला आहे, त्याचे वेगवेगळे बेबीज बनवलेत आणि त्या बेबीकडनं फक्त डेटा येतो. त्यामुळे ह्याचं किंमत तुम्ही बघायला गेलं तर खूप कमी आहे पहिली गोष्ट. कारण की तिथं 10,000 जर का GPU वापरले असतील, इथं फक्त 200 GPU वापरलेत. त्यांच्याकडे 4-5 हजार एम्प्लॉई आहेत एक्सपर्ट्स, ह्यांच्याकडे 200पेक्षा जास्त नाही आहे आणि ह्यांनी जास्तीत जास्त 1.25 वर्ष वेळ घेतलेला आहे सगळं बनवण्यासाठी. आणि त्यांच्या जर का मुलाखतीवरून तुम्ही बघितलं, त्या हाय फ्लायर कंपनीचे जे CEO आहेत, त्यांचं नाव आता मला लक्षात नाही, पण त्यांनी जे सांगितलं त्यांनी 2.5 महिन्यामध्ये मॉडेल बाजारात आणलेलं आहे. आता याच्यामुळं फायदा काय होणार आहे आपला जर का बघायला किंवा काय इम्पॅक्ट होईल असं जर का म्हणायचं असेल, ह्याचा इम्पॅक्ट असा आहे की मला सगळ्या गोष्टी स्वस्त अवेलेबल आहेत. मला GPT आता कसं आहे की GPTचं जे अगदी लेटेस्ट मॉडेल आहे त्याला $200 पर मंथ द्यायला लागतात. त्याच्या खालचं जरा मॉडेल आहे ते जरा काहीतरी $20 द्यायला लागतात आणि बाकी फ्री आपण वापरू शकतो, पण त्याला कसं आहे की लिमिट आहे किंवा महिन्याला तुम्ही एवढेच फक्त क्युरेज देऊ शकता वगैरे वगैरे. ह्याला असं काही नाही आहे, हे खूप स्वस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सारखं इंटरनेटशी कनेक्टेड असायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही API त्याचं डाउनलोड करा, तुम्ही त्याचं ॲप डाउनलोड करा, क्वेरी विचारत राहा, ते तुम्हाला देत राहील. ऑफकोर्स जो काय तर जेवढं शिकलं तेवढं तुम्हाला देत राहील. सो हा एक फायदा आपल्याला झालेला आहे असं मला वाटतं. याचा असा अर्थ काढायचा का की AIचं लोकशाहीकरण झालं, म्हणजे आधी $200 सुद्धा महिन्याला ज्यांना परवडत नव्हते त्या प्रत्येकाला आता AI वापरायला मिळणार आणि AI विल बी न्यू मोबाईल. जसं आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे असं आपण गृहीत धरतो डिस्पाईट डिजिटल डिवाइड, तसं आता AI आपला एक्सटेंडेड आर्म होणार का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता पूर्वी कसं होतं की कॉम्प्युटर फार लोकांच्याकडे नसायचा, मग लॅपटॉप आले, स्वस्त झाले, सगळ्यांच्याकडे आले. तुम्ही आता म्हटलात की मोबाईल, पूर्वी असं होतं की मोबाईल ते बटनवाले असायचे, त्याची किमती 50,000 असायच्या. आता अगदी तुम्हाला 5,000 मध्ये खूप चांगला स्मार्टफोन मिळून जातो, सगळं मिळतं. तसंच गुगलचं पण आहे, गुगल सगळीकडेच आता वापरायला लागले. तसंच तुम्ही आता अगदी बरोबर शब्द वापरला, म्हणजे लोकशाहीकरण हेच झालेलं आहे. आता प्रत्येकाच्या फिंगरटिपवरती AI आलेलं आहे आणि स्वस्त आलेलं आहे. त्याची किंमत समजा $100 असेल किंवा ₹100 असं धरूया आपण GPTची, त्याची $7-8 जास्त नाही आहे, ती खूप मला परवडते. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जसा वापर वाढत जाईल तशी किंमत फार फ्लक्च्युएट नाही होणार, एकतर ती स्वस्तच होत जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की हे प्रत्येकासाठी हे एक चांगलं वापराचं साधनच निर्माण झालेलं आहे की जो की तुमच्या कधी फिंगरटिपवरतीच आहे. त्या ॲप्लिकेशन लेअरबद्दल मला यायचं आहे, पण त्याच्या आधी जे 2 प्रश्न याबद्दल विचारले जातात की AIची कार्बन फुटप्रिंट इतकं मोठं 16,000 GPU एका क्वेरीला, ते दरवेळेला रन होणार, मग त्याला लागणारं कूलिंग, त्यामुळे ते सगळं कमी होईल का? म्हणजे AI अधिक नेचर फ्रेंडली होईल का? हा पहिला भाग. आणि दुसरं जे विशेषतः शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांनी आता चिप्स बनवणाऱ्या कंपन्या, डेटा सेंटरच्या कंपन्या, अशा सगळ्यांना ट्रॅक करायला सुरुवात केली आहे. गुंतवलेले बुडालेले वाढलेत, त्याचं काय होणार आहे? हे फार बरोबर बोललात. म्हणजे मी यातलं खरंच एक्सपर्ट नाही आहे, पण मला जे दिसतं ॲज अ सामान्य माणसासारखं मी तुम्हाला सांगतो की फुटप्रिंटवरती फार फरक पडणार नाही, ते वाढतच जातील, ते वाढत जातील. कारण की त्याला जसं आपण मगाशी डिस्कस करता म्हणजे जेवॉन्स पॅराडॉक्स म्हणू शकतो आपण, की एखादी वस्तू स्वस्त आहे आणि माझ्या नीडला ती पूरक आहे, मला लगेच माझी क्वेरी होऊन जाते, बाबा मला काही फरक नाही पडत. पण जेव्हा ती स्वस्त आहे असं मला कळतं तेव्हा मी अजून त्याचा वापर करायला लागतो, त्याचं अजून माउथ पब्लिसिटी व्हायला लागते. आणि जसं प्रत्येकाकडेच सेलफोन आला तर सेलफोन चार्जिंगला पण काहीतरी पॉवर लागतेच, तसंच मी सारखं काहीतरी विचारत राहीन. माझं थिंकिंग मी कमी करून टाकेन, मी प्रत्येक गोष्ट त्यालाच विचारत राहीन.
आणि ते जे मॉडेल आहे ते मॉडेल शेवटी कितीही जरी स्वस्त असलं, किती जरी साधं असलं, कितीही स्मार्ट असलं, ज्याच्यामध्ये फार कॉम्पिटिशन नसले, तरी पण 1000 लोक आता वापरत असतील तर एका आठवड्यानंतर 1,00,000 वापरायला लागतील, अजून काही दिवसानंतर काही कोटी वापरायला लागतील. त्यामुळे पॉवर वाढ हे फुटप्रिंटवरती फार फरक पडणार आणि इनफॅक्ट ते वर्स होत जाईल असंच माझं म्हणणं आहे. आणि डेटा सेंटर्स लागतील का? डेटा सेंटर्स तर लागतीलच. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला शेवटी तुमचा प्रॉब्लेम होती ते अवलंबून आहे. शेवटी आत्ता कसं आहे की आता हे सामान्य माणसासाठी हे खूप चांगलं वाटतंय, छान वाटतंय, पण जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम्स मोठे असतील, कॉम्प्लेक्स डेटा असेल, तुम्हाला तो डेटा शेअर करायचा नाही आहे बाहेर. कारण आपल्याला जनरली कसं असतं की मी गुगलबरोबर सगळं शेअर करू शकतो. तसं आता मी काय आहे हे मला जितकं माहिती आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गुगलला माहिती आहे की मी काय आहे, माझा स्वभाव काय आहे. ह्याच्यावरूनच तर मला सगळे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील आणि काय मला काही बऱ्याच गोष्टी माझ्याकडे पुश केल्या असतील, माझ्याकडून काही लोकांना पाठवले जात असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तसं या बाजूला माझे असे काही प्रोजेक्ट्स असतील की जे मला ह्या मॉडेलवरती मला रन नाही करायचे, मला माझं वेगळंच मॉडेल पाहिजे. तर त्याच्यासाठी शेवटी डेटा सेंटर लागणार, स्टोअर करायला डेटा लागेल आणि त्यांना जे कुलिंग लागतं, कुलिंगला जे पॉवर लागते ती लागतच राहणार आहे. तसं तर मी तुम्हाला जस्ट आता ह्यात कितपत ट्रुथ किती आहे किंवा ह्याच्याबद्दल मला फार आयडिया नाही, पण असं मी फर्स्ट पोस्टवर अशा काही न्यूज चॅनलवरती मी असं बघितलं की कॅलिफोर्नियामध्ये आता जी आग लागली त्या आगीच्या मागचं किंवा त्याला लवकर कंट्रोलमध्ये न करता येण्याचं कारण असं की पाणी अवेलेबल नाही आहे. पण ते पाणी गेलं कुठं? तर हे जे डेटा सेंटर्सला कूल करायला लागतं त्याच्यासाठी हे पाणी वापरण्यात आलं होतं ऑलरेडी. आणि आता बाकी जगातच सगळे जर का कॉम्पिटिशन सुरू ठेवायचे असतील तर जे पाणी अवेलेबल आहे ते तिथंच वापरावं लागेल, ना की आग कमी करण्यासाठी. त्यामुळं हे एनर्जी जी आपण तिकडं खर्च करतो आहोत ती खर्च अजूनच होत राहील, ह्याच्याबद्दल काही शंका नाही. जसं डीपसीक आलं त्या क्षणी अमेरिका विरुद्ध चीन या वादाची चर्चा चालू झाली. चीनवर विश्वास ठेवायचा का, मग आपण आपला डेटा ट्रेन करायला डीपसीकला द्यायचा का, अमेरिकेवर विश्वास आहे पण चीनवर नाही. मग असंही रिलीज आलं की डीपसीकला चीनमध्ये डेटाच जात नाही, तुमच्या AWSला तुमच्या लोकल सर्व्हरलाही तुम्ही ते करू शकता. तर टेक्नॉलॉजी आणि जिओ पॉलिटिक्स, कारण तुम्ही वेगवेगळ्या देशात शिकलेला आहात आणि या सगळं बघितलं असणार आहे, हे नक्की कसं ॲड करतं? काय माहिती का की माझा डेटा चोरीला जाईल किंवा मी माझा डेटा शेअर नाही करणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, त्यांना वापरू द्यायचा का नाही. पण डेटा चोरीला जाईल हे आवई उठवण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे उगीच प्रत्येक गोष्ट नाकं मुरडणे याच्यामुळं मला वाटतं की भारताचं सगळ्यात जास्त नुकसान होतं आहे. ऑफकोर्स आता तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, तुम्ही तिथं तुमचं त्याचं ॲप डाउनलोड केलं, मोबाईलवरती ॲप डाउनलोड केलं, पण त्यातनं डेटा लगेच चोरला जाणार नाही आहे, तिथं तुमचं वापरण्यात येईल. पण जेव्हा त्याचं अपडेट होईल तेव्हा मात्र काही ना काही डेटा इथून तिथं जाईल की कोण माणूस वापरतो, त्याचा सेलफोन काय आहे, नंबर काय आहे, राहतो कुठं, त्याचं पिन कोड काय, हे सगळा डेटा तिथं जाईल. पण याच्यातून डेटा चोरीला जाईल किंवा माझ्या डेटाचा काहीतरी गैरवापर होईल हे जे आपल्याला नेहमी वाटत राहतं, मला नाही वाटत त्याच्यामध्ये फार काही तथ्य आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जिओ पॉलिटिक्सची आपण म्हणतो आहोत की मला अमेरिकेला डेटा द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण मला इकडे डेटा द्यायला लागतं. मला वाटतं की प्रत्येक कंपनी घ्या, प्रत्येक देश घ्या, ही स्वतः स्वार्थ बघते आणि कस्टमरचा पण स्वार्थ बघेल की कस्टमर जगला तर मी जगेन बाबा. त्यामुळे ती डेटाला जेवढं वापरायचं तेवढं ती वापरेल, जेवढं नाही वापरायचं तेवढं नाही वापरणार. पण हे मात्र बरोबर आहे की लोकांना ती शंका नक्कीच राहील, कायमच राहील की मी चायनाबरोबर डेटा शेअर नाही करणार, मी US बरोबर करेन बाबा. पण मला असं वाटतं की त्याला फार त्यात काही अर्थ नाही आहे. ह्याला एक सोल्युशन मला जर सांगायचं म्हणजे काय की तुम्हाला असं वाटतं ना की डेटा माझी ही कंट्री चोरेल, ती कंट्री नाही चोरेल किंवा सगळेच चोरतील, किंवा तुम्ही स्वतःचं ॲप बनवा ना, आपण बनवूयात, वेळ जाईल काहीतरी. म्हणून तर चायनाने ते केलं ना. त्यांनी बेसिकली काय केलं की त्यांना त्या चिप्स द्यायचं बंद केलं, म्हणजे त्यांनी एक वॉल बांधून टाकली की नाही होऊ शकत. मग यांनी डीपसीकवाल्यांनी म्हणजे हाय फ्लायरवाल्यांनी साध्या AMD तुमच्या गेम्सवाल्या चिप्स वापरून केलेलं आहे. मग आपण का नाही करू शकत असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या फायरिंगमध्ये आपल्याला जायची गरज नाही आहे. सर, हाच प्रश्न येतो कायम की मूलभूत संशोधन किंवा मूलभूत काम याच्यात भारत का काम करत नाही? आपण एक ॲप्लिकेशन लेअरमध्ये बाप आहोत, आपली लोक आहेत, सगळं आहे, पण आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट का बनत नाही, आपल्याकडे ॲपल का बनत नाही? तसंच आपल्याकडे OpenAI बनलं नाही आणि डीपसीकही बनलं नाही, असं का? दोन गोष्टी आहेत त्याला. एक तर आपलं जे गव्हर्नमेंट किती इन्व्हेस्ट करतं R&Dमध्ये, तर 1% जास्त आपलं कॉन्ट्रिब्युशन आहे सरकारकडून. पूर्ण GDPच्या जे आहे 1% आहे, ते जर का अमेरिकेचं जवळ 4% आहे, चायनाचं काहीतरी 2.5-3% आहे. हा खूप मोठी तफावत आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या जे युनिव्हर्सिटीज आहेत, युनिव्हर्सिटीला गव्हर्नमेंट्स फंड देते, काही युनिव्हर्सिटी प्रायव्हेट असतात. ॲक्च्युली त्यांच्याकडंच हे सगळं बनलं पाहिजे.
हे बनत नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की आपण दरवेळेला सर्व्हिस ओरिएंटेड कंपन्याकडेच जायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, TCS असतील आणि काय इन्फोसिस असेल, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, पण त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या सर्व्हिस ओरिएंटेड जायला लागतात. तिसरं असं आहे की आपलं जे अकॅडमिक एज्युकेशन आहे ह्याच्यामध्ये आपण मेथड्स, तिथंही मेथड्स किंवा ॲप्स वापरण्याकडे जास्त भर आहे, ना की त्या बनवण्यामध्ये, ना की त्याचं मॅथमॅटिक्स समजून घेण्यामध्ये. जसं मी आपल्या पूर्वीच्या पण टॉकमध्ये मी बोललो आहे, मी माझे लेख लिहितो सकाळमध्ये वगैरे, त्यामध्ये मी नेहमी लिहितो की हे 7वी 8वी 9वीचं मॅथमॅटिक्स आहे ना, तेच आहे सगळ्या कुठल्याही तुम्ही AIच्या प्लॅटफॉर्मकडे जा. आता मी अल्गोरिदम्स लिहितो, त्या सगळ्यामध्ये साधं मॅथमॅटिक्स आहे, त्याचा अर्थ समजून घेऊन ते आधी बनवा. ते बनवलं तर ह्या असे गुगलसारखे सर्च इंजिन आपल्याकडे बनू शकतील, बैडूसारखे बनतील की जे चायना वापरतं. तिथं गुगलला परमिशन नाही आहे, पण दे आर हॅपी विथ बैडू, कारण की ते तेवढं स्ट्रॉंग आहे. चायनीज लोकांनी काय केलं, जसं मी सिंगापूरला PhD करायला गेलो होतो, त्यावेळेला पहिल्या दिवशी आम्हाला ह्या काही काही खूप देशातून लोक आलेले होते. तर आमच्या डीननी जे आम्हाला टॉक दिलं त्यांनी खूप सुंदर आम्हाला समजावून सांगितलं की चायनीज लोक हे वॉल बांधून आहेत, पण असं नाही बाहेरून माणूस आत बघू शकत नाही, पण आतून माणसं सगळं बाहेर बघतात, तिथून शिकतात आणि स्वतः बनवतात. असं याच्यासाठी आपल्याला इथं ही युनिव्हर्सिटी आहे की बाहेर सगळं शिकायचं, इथं बनवायचं आहे, आणि मग तुम्ही दुसऱ्या देशात जा आणि बिकम अँबॅसेडर. तसं मला असं अजूनही फिलिंग आहे की ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांनी मूलभूत संशोधनावरती भर दिलाच पाहिजे, ना की प्रत्येक गोष्टीचं रेव्हेन्यू मॉडेल मला दाखवा, ह्यात काही पॉईंट नाही आहे. सर तुम्ही वेगवेगळे अल्गोरिदम पब्लिश करता, एक तर असं दिसत नाहीत फारसं. दुसरं पण AI बझवड मात्र आहे. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता 70% डिग्री ही BTech इन AI इन सम फॉर्म दिली जाते. मग इथं खरंच AI लिहिणारे बनवले जात आहेत का AI वापरणारे बनवले जातात? फार अगदी बरोबर हे केलं, AI वापरणारेच बनवले जातात. AI लिहिणारे लोकांना फारसं एंटरटेन केलं जातं असं मला वाटत नाही भारतामध्ये. जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काही AIचे कोर्सेस आहेत, शिकवणारे जे लोक आहेत ते AI कसं वापरायचं ह्याच्यावरती जास्त भर देतात, ना की AIचं एखादं अल्गोरिदम कसं लिहायचं किंवा एखादं अल्गोरिदम कसं बनवायचं, किंवा एखादं अल्गोरिदम आहे ते तुम्ही परत लिहा आणि ह्याच्यातून आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा. हे जेव्हा सुरुवात होईल तेव्हाच या गोष्टीला महत्त्व येईल. अदरवाईज आपण अजून त्याच ह्याच्यात आहोत. तुम्ही कुठल्याही ब्रांचमध्ये जा, अगदी कॉमर्समध्ये पण आता AIचे कोर्सेस सुरू झालेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा ते अजून बुकिश वेच चालू आहे की जो एक ठरलेला आहे पॅटर्न त्याच्यावरून ठरवायचं. पण जसं आपण बघाशी बोलताना काही अल्गोरिदमबद्दल डिस्कस करत होतो, तसे अल्गोरिदम्स बनवणे आणि ते ॲक्च्युअली त्याचा यूज करून दाखवणे हे जास्ती महत्त्वाचं आहे, ना की त्याचा जस्ट वापरा आणि पुढं चला. मग आपण कायम वापर करतेच राहू. काय होतं की आपण 140 कोटी जनता आहे, सगळं जग आपल्याला एक कस्टमर म्हणून बघत आहे आणि त्यांना आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आणि समहाऊ बरेचसे लोक दे आर हॅपी विथ दॅट. आम्ही तसंच राहू, आम्हाला पैसे मिळतात, हे चाललंय, आम्ही काहीतरी करून दाखवू, बस संपलं, दॅट्स ऑल. मग ह्या 140 कोटी जनतेनं आपण, जसं आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात की आपल्याकडं 30-35 वयोगटाची आपल्याकडे लोक जास्त आहेत, आपण काहीतरी करून दाखवूयात. पण तीच लोक जर का वापराकडं जायला लागली जास्ती, ना की बनवण्याकडं, तर नंतर बोलण्यात पॉईंट नाही की AIनं आमचे जॉब घेतले. हे एक दिवस येतच राहील. AI खरंच जॉब घेते का? कारण पूर्वी माझ्या स्वतःच्या बाबतीत असं की एक विशिष्ट काम करायला ChatGPTला $200 महिना, म्हणजे 16,000 रुपये देण्यापेक्षा 16,000च्या इक्विव्हॅलंट पगाराचा एक मनुष्य एक काम करतोय, तर ते प्रेफर होतं. आता जर का ते 16,000 सोडून द्या, 100 आणि 200 रुपयात होणार असेल, तर AIनं जॉब जाणार हे अधिक खरं होण्याच्या जवळ आपण गेलोय का? हा प्रश्न मला तुम्ही 1-2 वर्षापूर्वी विचारला असतात. आता मी AIमध्ये गेले 20 वर्ष काम करतोय, तर मी म्हटलं असतं की नाही. पण आता या घडीला असं आहे की हो, अशीच परिस्थिती आली. ज्यांना मोनोटॉनस जॉब करायचे ते तर ऑलरेडी संपत चाललेलेच आहेत, त्यांनी चेंज व्हायलाच पाहिजे, नंतर ओरडण्यात पॉईंट नाही आहे. पण तुम्ही आता असं म्हटलं की कंटेंट जनरेशन, किंवा आता GPT वगैरे कंटेंट जनरेशनकडे जास्ती चांगलं आहे, पण डीपसीक हे मॅथमॅटिकल मॉडेलिंगकडे जास्त चांगलं आहे. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स लवकर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून देत आहे. मग त्या लोकांच्या जॉबवरती पण आता गोष्टी यायला लागल्यात. जसं मला एखाद्या माणसाला कन्सल्टन्सी चार्ज मला पैसे पण द्यायचे, तो त्याला आणायचा आहे, तो इथं 10 दिवस बसेल आणि मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, त्याला काय खाणंपिणं पण द्यायला लागेल, त्याला काय पर्क्स द्यावे लागतील, त्याला सारखं त्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल, त्याला नाही तर अजून 4 लोकांच्याकडून घ्यावं लागेल. तेच डीपसीक आता असं करतं आहे की एक प्रॉब्लेम तुम्ही त्याला विचारलात की मला काहीतरी A+B² अगदी साधं मी तुम्हाला हे सांगतो, ते मला सिम्प्लिफाय करून द्या, तर ते स्टेप बाय स्टेप थिंकिंग करत आहे. तुम्ही जी क्वेरी दिली आहे, प्रॉम्प्ट जो तिला दिलेला आहे, त्याचं डिकॉम्पोज करत आहे आणि त्याला स्टेप बाय स्टेप दाखवतं की ह्याच्यानंतर मी हे विचार केला म्हणून मी हे उत्तर दिलं, त्यानंतर मी तो विचार केला, मी हे उत्तर दिलं, त्यानंतर मी ते केलं आणि हे उत्तर दिलं, आणि हे माझं फायनल उत्तर आहे. पण
हाच एक अप्रोच माझ्याकडे नाही आहे, हे डीपसिकच सांगतंय. माझ्याकडे दुसरा पण आहे, ते असं या स्टेपनं मी हे काढलं. तर हे दोन्ही सोल्युशन सेमच येतात. मी तिसरे पण वापरतो. हे सोल्युशन याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. हे तुम्हाला जर का फिंगर टिपवरती 5 मिनिटात मिळत असेल तर तुम्हाला वेगळ्या कन्सल्टंटची गरज नाही राहणार. हां, म्हणजे हा जो नॉलेज कसं आहे की पूर्ण जगामध्ये असं समजा की आपल्या पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये काही हे बायोलॉजिस्ट आहेत, काही बायो इन्फॉर्मॅटिक्सवाले आहेत, काही केमिकलवाले आहेत, काही मेकॅनिकलवाले आहेत. ह्या सगळ्यांचं नॉलेज ऑलरेडी ते डीपसिक घेऊन बसलेलं आहे. सगळं आहे. तुम्हाला तो कन्सल्टंट शोधायचीच गरज नाही आहे. तुमच्या फिंगरटिपवर तो कन्सल्टंट आहे. त्याला विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल. एकच उत्तर नाही देणार, तो त्याची वेगळी उत्तर देईल. एकच उत्तर किती चांगलं आहे बाकीच्या 10 सोल्युशन्सच्या अप्रोचपेक्षा हे पण सांगेल. आणि देन यू गेट सॅटिस्फाईड. त्यामुळं खरं जॉबवरती गदा येण्याची खूप दाट शक्यता आहे. कोणाचे टिकतील आणि कोणाचे राहतील, म्हणजे कोणाचे जातील? ज्याला चेंज व्हायचं नाही आहे, ज्याला नवीन काही करायचं नाही आहे, ज्याला नवीन सोल्युशन मेथड्स बनवायचे नाही आहेत, ज्यांना नवीन प्रॉब्लेम डिवाइस करायचे नाही आहेत, मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये जायचं नाही आहे, त्या लोकांचं काही खरं नाही. हे मला सरळ स्पष्ट समोर दिसतंय. आणि काय व्हायला लागलं आहे की भारतामध्ये अजूनही सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्रीज जास्त आहेत. त्याच्यामुळं मला पटकन सोल्युशन पाहिजे. त्यामुळे हे मला माझं GPT देतं आहे, माझं डीपसिक देतं आहे. डीपसिक तर खूपच स्वस्तात द्यायला लागलं आहे. त्यामुळे काही लोकांना मे बी मी जे बोलतो ते मे बी पटणार नाही आत्ता किंवा मे बी आवडणार नाही. पण हेच खरं आहे की जॉब वरती आता खूप मोठा म्हणजे संक्रांत येण्याचीच खरं तर शक्यता आहे. पण दुसरं मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. मी माझ्या स्टुडंट जे माझ्याकडे येतात किंवा मी जिथं लेक्चरला जातो त्यांना मी नेहमी समजावून सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही AI शिका, पण तुम्ही जॉबकडे जायचा प्रयत्न करू नका. स्टार्टअप सुरू करा. कारण की AIच्या स्टार्टअपला ॲक्च्युली खूप पैसे कमी लागतात. जसं तर मला समजा एखादी मेकॅनिकल इंडस्ट्री टाकायची आहे, तर मला केमिकल इंजिनिअरिंगचं सुरुवात करायची, काहीतरी माझं सुरू करायचं आहे. मला क्लिअरन्स वेगवेगळे लागतात. माझे केमिकलचे किमती जास्त असतात. म्हणजे मशीन घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी 10-15 लाखाला अगदी साधे मशीनमध्ये अगदी कोटीमध्ये जातात. त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्ही AIची काही कंपन्या सुरू केल्या, ज्या सर्व्हिस देत असतील, काही मॉडेल्स बनवून देत असतील, तुम्हाला नॉलेज बँक बनवून देत असतील, तर त्या साईडला जायचा प्रयत्न करा की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सगळं करू शकाल. तुम्ही स्वतःला जॉब देणार तुम्हीच राहा. 1-2 लोकांना अजून जॉब द्या आणि चांगलं काम करून दाखवू शकता असं. पण हे मात्र आहे की मेकॅनिकल इंडस्ट्री ज्या आहेत, शेवटी तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट बनवावं लागेल. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी करतीलच. पण जो नॉलेज पूल आहे, जे ज्ञान जे आहे, ते सगळं ज्ञान एका ठिकाणी आता साठायला सुरुवात झाली की जे सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे. असं थोडक्यात रिपिटेटिव्ह जॉब आणि ज्याच्यामध्ये रोज नवा प्रश्न नाही, असे जॉब पटकन जातील का? हो, असे जॉब लवकरच जातील. आणि म्हणून मी म्हटलं ना की लवकर नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा. स्वतःचं ज्ञान वाढवत राहा. आता आपण म्हणजे मी काय असं समर्थन कोणाचं करत नाही की 70 तास काम करा, 90 तास काम करा, पण इफेक्टिव्ह काम करा की जेणेकरून त्याचं तुमचं महत्त्व दिसून येईल. आणि शेवटी काही झालं तर ते पोटावरती येत आहे. आपला जॉब ह्या शेवटी त्याच्यासाठी आहे. सर, तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांशी असोसिएटेड असता, वेगवेगळ्या कंपन्या तुमच्या कॉलेजमध्ये रिक्रुटमेंटसाठी येतात. तिथं काय परिस्थिती आहे? हे जे AI वापरकर्ते तयार होत आहेत, त्यांना ते AI नीट वापरता येते का? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची चर्चा आम्ही वेगवेगळ्या एपिसोडमध्ये केली, ती पुरेशी आहे का? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आपल्याला नीट शिकवलं जातंय का? जरी ॲप्लिकेशन लेअरमध्ये राहायचं ठरवलं, कारण प्रत्येकजणच काय अल्गोरिदम लिहू शकणार नाही, प्रत्येकजणच कंपनी काढू शकणार नाही, त्यानं या सगळ्याकडे कसं बघावं ॲप्लिकेशन लेअरमधल्या लोक? आता कसं आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एक पार्टच आहे. हे आता एक नवीन ट्रेंडच सुरू झालेला आहे. तर तिथं आपला एक्सपर्टीज कसा असेल हे फार महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की काही कंपन्या जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवतात मुलांना, तर त्यावेळेला म्हणजे मी कॉलेजमधलं असं याचंच म्हणत नाही, मी एक जनरल तुम्हाला सांगतो. जर का AIचं विचारायचं झालं तर ते त्यांना तुम्हाला कितपत AI येतं आणि माझ्या कंपनीसाठी कितपत ते युजफुल आहे ह्यांच्याकडे त्यांचा भर जास्ती असतो. त्यामुळं त्यांना त्याचा चांगला उपयोग होतो. पण जसं मी आता मुलांना हे सांगतो की तुम्ही मेथडवरती काम करा, की मला इंडिपेंडंट कंपोनंट ॲनालिसिसवरती माझा भर आहे किंवा मला ते चांगलं येतं. प्रिन्सिपल कंपोनंट ॲनालिसिसवरती येतं. मशीन लर्निंगमधल्या न्यूरल नेटवर्क्सवरती मी चांगलं करू शकतो काम, आणि त्याच्यातून मी असे 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, मी इमेज ॲनालिसिस करून दाखवलं. अशा जनरलाइज गोष्टीवरती मुलांनी भर देणं जास्त गरजेचं आहे. ना की मी इमेज प्रोसेसिंगमधलं मी सेगमेंटेशन करून देतो. सेगमेंटेशन करायला खूप गोष्टी आहेत, पण उद्या मला माझं टेलरमेड सोल्युशन पाहिजे असेल कंपनीला, तर जेवढी गरज आहे तेवढं मुलांनी शिकणं हे गरजेचं असं मला पूर्वीपासून वाटतंय. आता त्याची फारच गरज आहे. तर ही सगळी चर्चा करताना आधी अशी टीका व्हायची की हे फक्त IT साठी आहे, हे फक्त कम्प्युटर्ससाठी आहे, बाकीच्यांचं काय, आमचे हार्ड जॉब तर जाणार नाही आहे. पण आता असं दिसतं की कंटेंट जनरेशनमुळं आर्ट्स फॅकल्टीमध्ये खूप बदल होत आहेत.
इमेजेस तयार करण्यापासून सगळं होतंय. तुम्ही म्हणालात कॉमर्समध्ये AI आलंय. हो. मग अकाउंटिंग पासून सगळ्या गोष्टी AI करू लागलंय. सायन्समध्ये तर आहेच आहे. तुम्ही बायो इन्फॉर्मॅटिक्सचा उल्लेख केलात. तर हे जे नॉन इंजिनिअरिंग व्यक्ती आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापलं काम करतात, त्यांनी या AIच्या बदलांकडे कसं बघावं? बरं झालं हा प्रश्न विचारलात. बरेचसे लोक माझ्याकडं त्यांच्या मुलांना घेऊन येतात. मग ते कॉमर्सवाले असतात. मग मी त्यांना सांगतो. पण बरं झालं हा सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. एक तर पहिली गोष्ट म्हणजे की AIचं जे आपण अगदी बेसिक, अगदी पुस्तकं मी असं म्हणत नाही, पण अगदी यूट्यूब चॅनल असतील, अगदी वेबसाईट असतील काही, याच्यातून तुम्ही अगदी आर्ट्सवाले असा, तुम्ही कॉमर्सवाले असा, कोणी असा, शिकायला सुरुवात करा. आधी शिकायला सुरुवात करा. पटकन त्याची फळं तुमच्या हातात मिळतील असं नाही आहे. AI वापरकर्ता होणं हा एक भाग झाला. मला इफिशियंटली वापरायचं आहे, मला जॉब मिळून जाईल. पण ते डेव्हलप करण्याकडे जास्ती भर राहायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आपलं ERP सॉफ्टवेअर असतात, कॉमर्सवाले वापरतात, किंवा टॅली असतं. हे कसं एक नेहमीचे सॉफ्टवेअर झाले, अगदी वेल प्लेस्ड आहेत. पण आता असे आहेत की ते तुम्हाला तुमचं टॅक्स कॅल्क्युलेट करून देतील. पुढच्या वर्षामध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करायची की जेणेकरून तुमचा टॅक्स कमी पडेल, काय पडेल, असे AIचे सॉफ्टवेअर आलेले आहेत. हे शिकून घ्या. हे शिकून घ्या. मी मगाशी म्हटलं की जॉब जातील म्हणजे आता वर्षभरात जातील असेल भाग नाही आहे. पण हे शिकून घ्या. त्यांना कॉन्व्हर्जंट व्हा. ते कसे वापरायचे इफिशियंटली, त्यातल्या त्यात चांगलं वापरायचा प्रयत्न करा. शेवटी कसं आहे की तुम्ही आता जेवढे चांगले वापराल तेवढे तुमचा जॉब टिकण्याचे चान्सेस वाढतील. पण तुम्ही तर नाहीच केलं तर दुसरं कोणीतरी ते घेईलच. हा एक प्रकार. दुसरा असा आहे की जो एंटरप्रेनर आहे तो एंटरप्रेनर्स पण शिकायला सुरुवात झाली आता. आता मला ओळखीचे काही दोघं तिघं आहेत की त्यांचे ते CEO जे आहेत किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, ते स्वतः शिकतात की टॅलिंग मला कसं वापरायचं हे मला शिकवा आधी, मीच बघतो असं आहे. मग उद्या तीच व्यक्ती किंवा त्यांची मुलं जी लिगसीनं येतील त्या कंपनीमध्ये, ती मुलं AIचं नॉलेज घेऊनच येतील. त्यामुळे तुम्ही कुठं राहाल. तर मला असं म्हणायचं की जो आजकाल तुम्ही त्यापासून दूर राहूच शकत नाही. म्हणजे तुम्ही आता माझं बेसिक मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी 2002 सालापासून मी मेकॅनिकल थोडंसं कडेला ठेवलं आणि AIचे माझे अल्गोरिथम्स बनवणे, सोल्युशन्स काढण्याच्याकडे जायला लागलो. आता मी बऱ्याचशा कंपन्यांच्याकडून जे जॉब प्रोफाईल मी बघतो, तर ठीक आहे तुमचे काय इंजिनियर्सचे जॉब असतील, टर्नर फिटर अगदी असतील, पण ज्यांच्याकडे AIचं एक्सपर्टीज आहे ते वापरू शकतात, माझं सोल्युशन मला पटकन काढून देऊ शकतात, दे विल बी प्रिफर्ड. अगदी तुम्ही कुठल्याही कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जा किंवा तुम्ही अगदी बाहेर वॉक इनमध्ये जा, त्यांना प्रेफरन्स हा राहणारच आणि आता तो वाढतच जाईल इनफॅक्ट. 40च्या वरची जी लोक आहेत की ज्यांचं आता करिअर सेट आहे, सगळं बऱ्यापैकी मार्गी लागलंय, त्यांना AI असं दिसतं. मोबाईलच्या व्हॉट्सॲपमध्ये आता AIचं बटन आलं इमॅजिन म्हणून, आणि आज गेल्या महिन्याभरात जीमेलमध्ये आले. जीमेल सगळेजण वापरतात, जेमिनी AI आलाय. तर इतपतच म्हणजे ॲप्लिकेशनच्याही एकदम टॉपच्या वरच्या लेवलला ही आपली खूप मोठी लोकसंख्या आहे. त्यांनी त्यांच्या भल्यासाठी AI कसा वापरायचा, जेमिनी असेल आणि काय काय असेल? कसं आहे की तुमचा टाईम सेव्ह करून देतं ते, ह्याच्यासाठी तुम्ही ते वापरा. पटकन मला सोल्युशन पाहिजे, आता जसं मला ईमेल लिहून पाहिजे, लिहून देते ते, पटकन तुम्ही पाठवून दिला, तुमचं काम होऊन गेलं. पण पुन्हा प्रश्न तिथंच येतोय बघा की एक वेळ अशी येणार आहे की तो ऑटोमॅटिकली ईमेल लिहायला लागेल. तुमच्या ईमेलची त्यांना गरज राहणार नाही. तुमच्या माणसाने त्याला प्रॉम्प्ट पण द्यायची गरज राहणार नाही. तुम्हाला काय टास्क देण्यात आलेली होती ती तुम्हाला, म्हणजे एक बॉटला धरून घेऊ आपण, त्यानं ते ऑलरेडी कंप्लीट करून घेऊन गेलेलं आहे ते. त्यामुळं 40शी संपलेली जरी असेल ना तरी आता एक रिस्टार्ट करणं गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा पर्यायच नाही आहे आपल्याकडं, खरंच पर्याय नाही आहे. म्हणजे लोकांना हे लगेच मे बी पटेल न पटेल हा वेगळा मुद्दा आहे, पण वर्षभर थांबा, अगदी जास्तीत जास्त तुम्ही 2 वर्ष थांबा, पण तुम्हाला त्याच्या मागं पळावंच लागेल. जसं तर मी मगाशी बोलता मला सांगितलं की मी L&Tमध्ये AIचं ट्रेनिंग देऊन आलो. आता तसं बघायला तर L&Tच्या त्या हजीराच्या प्लांटमध्ये 8-10 हजार लोक काम करतात. मी थोडंसं प्लांट फिरून आलं तर मला कुठं दिसलंच नाही की इथं काय कॉम्प्युटर्स वगैरे कुठं काय वापरतात काय, म्हणजे ॲटलीस्ट विचार मी गेलो होतो. पण त्या इंजिनियर्सनं मला शिकवावं लागलं की AI कसं काम करतं, मॅथमॅटिक्स त्याच्याकडं काम कसं करतं, मॅथमॅटिक्समध्ये कोणते पॅरामीटर्स ट्यून करायचे म्हणजे काय आउटपुट मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना शिकवल्या. त्यामुळे या कंपन्या हळूहळू पुढे चाललेल्या आहेत. आणि जी लोकं माझ्या ट्रेनिंगला आलेली होती ती समवेअर अराउंड 2 वर्ष ते 17 वर्षाच्या एक्सपिरियन्समधली होती. त्यामुळे काही लोकांची 40शी नक्कीच क्रॉस झाली होती, काही लोकांची 9वी झाली, काही पुढे तिकडे चाललेले होते. त्यामुळे प्रत्येक तुम्ही इंजिनियर घ्या, तुम्ही अगदी मगाशी म्हटलं तसं कॉमर्सवाले घ्या, तुम्ही आर्ट्सवाले घ्या, तुम्ही अगदी कोणीही व्यक्ती घ्या, तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजीला सामोरं जावंच लागतं. कसं आहे माहिती आहे का की भारतीय लोक हे जनरली प्रत्येक काही नवीन टेक्नॉलॉजी केली त्याला आधी नाकं मुरडतात. म्हणून कॉम्प्युटर्स अजून आपल्याकडे बनवू शकत नाहीत. तैवानमध्ये बनतात, आपल्याकडे जास्त असेंबल होतील. म्हणून तर आपल्याकडं
चिप्स बनवायचं आता मोदी म्हणतात आता पुढच्या मला वाटतं 2025च्या एंडला का 26च्या एंडला आपल्याकडे पहिली चिप बनायला सुरुवात होईल. पण हे तुम्ही मगाशी जो मुद्दा काढला जिओ पॉलिटिक्स, चायना आणि तैवानमध्ये एवढं संघर्ष चालू आहे, त्याच्यामुळेच तर गरज निर्माण झाली की अरे उद्या तैवानला ताब्यात घेतलं तर गाड्या नाही चालणार, आपले मोबाईल नाही बनणार, काहीच नाही बनू शकणार आपल्याकडं. तर याच्यासाठी आपल्याला स्वयंभू आणि स्वयंपूर्ण होणं फारच गरजेचं आहे असं एकूण मला माझ्या गेल्या काही वर्षाच्या अभ्यासांमधून आणि पुढे जे येणार आहे ह्याच्यावर मला दिसू शकतं. या जिओ पॉलिटिक्सचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून मग खरं तर DeepSeekचं मुख्य काम हा जो ब्लॅक बॉक्स होता AIचा ज्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख केलात की क्वेरी द्या, आत काय घडतंय ते विचारू नका, आत गरम होईल, क्वेरी रन होतील, तुम्हाला आउटपुट मिळेल, ते ओपन करून मी असा विचार केला, AIनं कसा विचार केला हे आपल्याला जे कळायला लागलंय आणि जे ब्लॅक बॉक्स इन अ वे ओपन झालाय हे मग DeepSeekचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही का? हो बरोबर आहे. कसं आहे की त्याला एक्सप्लेनेबल AI असं म्हणतो आपण. म्हणजे काय की मी काहीतरी क्वेरी विचारली, समजा एक माझा ऑनलाईन डॉक्टर आहे, AI डॉक्टर आहे, त्याला मी विचारलं की मला असं काहीतरी सिम्पटम्स आहेत, मला घसा दुखतोय काय वॉट एव्हर, आणि त्याने मला एक सुचवलं उत्तर की ह्या गोळ्या घ्या, हे औषध घ्या वगैरे वगैरे, एवढा आराम करा. त्या सोल्युशन त्याने का दिलं, कसं त्या इथंपर्यंत तो पोचला, हे उत्तर हे जे प्रोसेस देणे ह्याला आपण एक्सप्लेनेबल AI म्हणतो. तीच इथं आलेली आहे, तीच तुम्हाला डीपसीक देत आहे. त्यामुळं एक प्रकारे त्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशनच दिलं आहे की हे अशा पद्धतीने थिंकिंग करत आहे जे तुम्ही ह्युमन जनरली थिंकिंग करतो, आणि हे त्यांनी सोल्युशन हे एक खूप चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. ह्याला डीपसीकला किंवा ChatGPTला कोणतंही आव्हान न घेता त्याला एक असिस्टंट म्हणून घ्यायला पाहिजे. आणि आपण आपले बॉट्स कसे म्हणजे आपले GPT असेल किंवा आपले LLMs कसे बनवायचे किंवा आपले मॉडेल्स कसे बनवायचे याच्याकडे जायला पाहिजे. हळूहळू एक सिच्युएशन असेल की प्रत्येकाच्या मोबाईलवरती आपण बनवलेलेच ॲक्च्युली सॉफ्टवेअर असतील की जे मी माझं कस्टमाइजच असेल किंवा माझ्या फॅमिलीसाठी मी बनवून घेतो असं राहील, आणि हे मी स्वतः बनवेन, माझा मुलगा मला बनवून देईल. या लेवलवरती आपण आता आलेलो आहोत. त्यामुळं ह्या मोठ्या कंपन्यांनी काहीतरी बनवलं म्हणजे ते आपला डेटा चोरतील वगैरे, मला वाटतं आता ह्या थोडंसं हे संपून जाईल. आपलं स्वतःचंच एक टेलरमेडच राहील, आनंद कुलकर्णीचं एक राहील, आणि माझ्या घरच्यांसाठी मी बनवून राहील, म्हणजे माझ्या आईबाबांसाठी बनवून देईन, आणि असं सगळ्या गोष्टी सुरू राहतील. त्यामुळे हे एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन आहे असंच मला म्हणावं लागेल. आणि दुसरं एक जस्ट मला सांगायचं म्हणजे काय की आपण जनरली म्हणजे सामान्य माणसं जनरली आपण काय म्हणतो, मला चेंज नको आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे चाललंय ते चांगलं चाललंय बाबा, मला त्याला सेट करून घेतलंय. पण रोजच्या रोज ही आव्हान आता येत राहणार. जसं आता मगाशी बोलता मी तुम्हाला म्हटलं की आता अलिबाबाने क्वेन म्हणून आणलंय, जे आता 2 दिवसापूर्वी आलं, लोकांना अजून माहीत पण नाही आहे. पण ते असं म्हणतात की ते त्या डीपसीकपेक्षाही फास्ट आहे, त्याच्याहीपेक्षा स्वस्त आहे, आणि असे ह्या टेक्नॉलॉजीज आता झुंडीने येत राहतील. असे आत्ता हे येतं आहे, मग अजून येईल, अजून 4 दिवसामध्ये अजून काहीतरी आलं तर तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं पाहिजे. सो वी हॅव टू बी रेडी, वापरा आणि त्याचा चांगला उपयोग करून घेऊन. म्हणून म्हटलं ना, क्रिएटिव्हिटी, सर्जनशील राहणं गरजेचं आहे की नवीन काहीतरी करत राहणे आणि ह्याचा असिस्टन्स घेत राहणे, तर आपण चांगलं सुकर करू शकतो. तर शेवटचा प्रश्न, ही सगळी फिलॉसॉफिकल चर्चा झाली, जिओ पॉलिटिकल झाली, हे सगळं ऐकून मला समजा आता येथून पुढे यायला माझा सहकारी बनवायचा असेल तर मी काय कृती कराव्यात, ॲक्शनेबल गोष्टी मला सांगा की हे केलं की तुम्ही AI शिकू शकाल. एक पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे. मी असं म्हणते की तुम्ही एक्सपर्ट पाहिजे, साधं लिनियर अल्जेब्राइक मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कॉम्प्युटर लँग्वेज कुठली तरी येणं अपेक्षित आहे. आपण लिहितो ती एक फॉर्मल लँग्वेज झाली, पण कॉम्प्युटर कोडिंग लँग्वेज पाहिजे की मला जे हवं आहे ते मी करून घेऊ शकतो. कुठली लँग्वेज? पायथन आहे, मॅटलॅब आहे. पायथन कशी फ्री आहे, R म्हणून काय, पण ती स्टॅटिस्टिक्स साईडला जास्त जाते, ती पण चांगली आहे. मॅटलॅब ही सायंटिफिक लँग्वेज आहे, पण पायथन कशी फ्री आहे, फ्रीवेअर आहे, पण सगळ्याच्या मागे कॅच असतो. फ्रीचा अर्थ सगळं फ्री नसतं. जसं म्हटलं ना की डीपसीकनं किंमत कमी केली म्हणजे खुश व्हायची गरज नाही आहे. तुमचा डेटा ते सगळं घेतं, ते परत त्यांच्या मॉडेलला ट्रेन करतं. त्यामुळे फ्री असं काही नसतं जगामध्ये. हे लँग्वेज येणं गरजेचं आहे. तिसरी अशी गोष्ट आहे जे मध्ये मी सकाळमध्ये पण लिहिलेलं होतं की तुमच्याकडे डोमेन नॉलेज महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मगाशी फार बरोबर बोलात की IT साईडला आणि फक्त कॉम्प्युटर सायन्सवाल्यांनाच त्यांचाच फक्त तो प्रांत आहे का AIचा, प्रत्येकाला ते यायला पाहिजे. त्यामुळे मी मेकॅनिकल इंजिनियर असेल तर मला मेकॅनिकलचं नॉलेज पाहिजे, मला कॉम्प्युटर कोडिंगचं पण पाहिजे, मला ह्या नवीन अल्गोरिदम्स पण मला शिकल्या पाहिजेत. डोळे उघडे ठेवूनच काम केलं पाहिजे. आणि दोन्हीचं मॅरेज कसं बघता येईल, टेक्नॉलॉजी म्हणजे डोमेन नॉलेज आणि तुमचं AIचं, हे सगळं शिकून घेता आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का की थोडंसं लोकांनी पॉझिटिव्हिटीनं बघितलं पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी पॉझिटिव्हिटी फार महत्त्वाची आहे की AIचं मला नवीन मॉडेल्स आहेत, अल्गोरिदम्स आहेत, याला चांगल्या पद्धतीनं घ्या आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तेवढं झालं ना की तुमचं काम झालं.
पण त्याच्या मागं आता डीपसीक आलं तर माझे जॉब जाणार, माझं हे होणार. तर अरे तुम्ही काही नाही केलं तर असे तुमचे जॉब जाणारच आहेत. नवीन नवीन शिकावंच लागेल तुम्हाला, दुसरं काही पर्याय नाही. आजकाल असं राहिलेलं नाही की 40 नंतर मी थोडा रिलॅक्स झालो, आता मी पुढचं आयुष्य काढतो. लोक 50-60 वर्षापर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकतात. म्हणजे मी सिंगापूरला माझी PhD करताना मी होतो, तुम्हाला मी सांगतो की माझी मिसेस पण तिथं काम करायची. 70-75 वर्षाची माणसं नवीन नवीन शिकून तिथं काम करतायत. मग आपण लोकांनी 40 नंतर 45 नंतर का कम्प्लेसन्सी येऊच शकत नाही, म्हणजे यायलाच नाही पाहिजे. आपला उपयोग झालाच पाहिजे, आपल्याला उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे डोमेन नॉलेज, कॉम्प्युटर कोडिंग, तुमचं मॅथमॅटिक्स आणि सगळ्याचं मॅरेज हे फार महत्त्वाचं आहे. सर असा कुठला कोर्स आहे का ऑनलाईन ऑफलाईन की जो AI फॉर बिगिनर्स, AI फॉर नॉन टेक गाईज वगैरे असं करता येईल काही? असं कोर्सेरावरती आहे कोर्स असे आहेत. माझं स्वतःचं मी कोर्स आता बनवेन काही दिवसानंतर, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन जर काही इंटरेस्ट असेल तर. पण असे कोर्सेस बरेच आहेत. म्हणजे तुम्ही जर सर्च करा आणि तुम्हाला मिळतील. कोर्सेरामध्ये आहेत, युडेमीमध्ये आहेत, आयव्हर्सिटी म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे तिथं आहेत. या सगळ्या ठिकाणी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोर्सेस हा एक प्रकार झाला, म्हणजे तुम्ही फॉर्मल एज्युकेशन साईडला जायचं असेल तर. दुसरं म्हणजे तुम्ही वाचन करून पुस्तकं आणून त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं नॉलेज मिळत राहील. आणि मला असं वाटतं की शेवटी तुम्हीच तुमचा शिल्पकार आहात, समजून घ्या. कागदावती बनवा आधी, पटकन यूज करायला जाऊ नका. पटकन मला त्यातनं पैसे मिळतील असं नाही होत. कागदावती आधी सॉल्व करा आणि त्याचा कसा उपयोग होतो हे बघा. तर AI शिकता येईल, बनवता पण येईल. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं ना की सरफेसवरती आपण वापरणारे होत आहोत, पण ते वापरणारे राहा, बनवत पण राहा. आणि एक दिवस डीपसीकला पण पुढे टाकून आपण काहीतरी करू शकू चांगलं. सर खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिलात. AI विषयी खूप काय काय घडणार आहे भविष्यात, त्यामुळे परत तेव्हा भेटू. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.